शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी. आता पीक कर्ज मर्यादेत मोठी वाढ. काही पिकांसाठी तर लाखोंपर्यंत कर्ज. लोकमतच्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2026-27 हंगामासाठी नवीन पीक कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीच्या शिफारसीनुसार ही वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सगळ्याचा विचार करूनच कर्ज मर्यादेत 10 ते 25% वाढ करण्यात आली आहे. आता पाहूया कोणत्या पिकासाठी किती कर्ज मिळणार. सोयाबीन सुमारे 62,500 रुपये, मका सुमारे 55,000 रुपये, ऊस तब्बल 1,75,000 रुपये, कापूस सुमारे 37,500 रुपये, डाळिंब सुमारे 90,000 रुपये, केळी सुमारे 90,000 रुपये, हळद आणि मिरची सुमारे 90,000 रुपये, कांदा सुमारे 90,000 रुपये. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार? वेळेवर आणि पुरेसं कर्ज उपलब्ध होईल. शेतीसाठी लागणारा खर्च भागवणं सोपं होईल. उत्पादन वाढण्याची शक्यता वाढेल. आर्थिक ताण कमी होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कर्ज वाढलं म्हणजे जबाबदारीही वाढते. शेतीत योग्य नियोजन आणि खर्चाचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. ही कर्ज मर्यादा प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि इतर बँकांमार्फत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. एकूणच ही वाढलेली कर्ज मर्यादा शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. योग्य वापर केल्यास शेती अधिक फायदेशीर आणि टिकाऊ होऊ शकते. तुमच्या मते ही कर्जवाढ पुरेशी आहे का? तुमच्या भागात कोणत्या पिकाला जास्त फायदा होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा.